नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सध्या सगळ्यात मोठा विषय काय असेल तर तो विषय आहे पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलचा. ज्या हॉस्पिटलमुळं एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, पण आता या हॉस्पिटलवर मोठी कारवाई होणार आणि या हॉस्पिटलवर बुलडोजर जाणार. हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण खरंच असं काही होणार आहे का? खरंच या हॉस्पिटलवर कारवाई होणार आहे का? आणि खरंच हे हॉस्पिटल आता जमीनदोस्त होणार आहे का बुलडोजर नेऊन? हे सगळं आपल्याला व्हिडिओ पाहायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाचे 3 मुद्दे पाहायचे आहेत. की पहिला मुद्दा याच्यातला आहे की खरंच त्या महिलेचा मृत्यू नेमका कोणामुळे झाला, त्याला कोण जबाबदार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आजपर्यंत उजेडात आला नाही, की जे हे दीनानाथ मंगेशकर जे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलला जी जागा दिलेली आहे एक ट्रस्टी म्हणून, ती जागा ज्यांनी दिली त्या व्यक्तीचं जेव्हा या दवाखान्यामध्ये इलाज झाला तेव्हा त्या व्यक्तीसोबत या दवाखान्याने काय केलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हॉस्पिटलवर जी कारवाई होणार आहे ती नेमकी कशा पद्धतीने आणि कोणती होणार आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायच्या. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे याच्यातली की महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? तर महिलेच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? तर हॉस्पिटलनं या मुद्द्यावर स्वतःच चौकशी समिती नेमली, त्यानं स्वतःच त्याचा अहवाल तयार केला आणि तो पब्लिश केला आणि असं सांगितलं की या महिलेच्या मृत्यूमध्ये हॉस्पिटल कदापिही दोषी नाही, क्वचितही किंचितही दोषी नाही. कारण ही सगळा जे दोष होता किंवा ही सगळी जी चूक होती ते त्या महिलेची होती. आता मुळात महिलेचा मृत्यू कसा झाला तर त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की तुम्ही आधी 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरा, मग त्याच्यानंतर तुमचं चेकअप आणि रुटीन सगळ्या गोष्टी होतील. पण तिला 10 लाख रुपये भरणं शक्य झालं नाही, म्हणून मग दवाखान्याने तिला ॲडमिट करून घ्यायला नकार दिला आणि म्हणून मग ते तिथून ससून रुग्णालयामध्ये गेले. ससूनवाल्यांनी सुद्धा आयत्या वेळेला त्यांना हॉस्पिटलमध्ये घ्यायला नकार दिला, कारण ते म्हणले की तुमची हिस्ट्री आम्हाला माहीत नाही, ट्विन्स आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तुमची हिस्ट्री माहीत नसल्यामुळे आम्ही तुम्हाला ॲडमिट करून घेऊ शकत नाही. तिथून परत ते सूर्या हॉस्पिटलमध्ये गेले. सूर्या हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना दाखल तर करून घेतलं, पण वेळ इतका झालेला होता की त्यांच्याकडे आता एकच ऑप्शन उरलं होतं की एक तर आई की बाळ. तर बाळ वाचवता आले, आईला मात्र त्यांना वाचवता आलं नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्या स्त्रीच्या मृत्यूला कारणीभूत फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे वेळेवर उपचार न मिळणं किंवा वेळेवर तिला दाखल न करून घेणं. आणि ते का दाखल करून घेतलं नाही तर त्यांनी ॲडव्हान्स पैसे भरले नाही म्हणून. मुळात हा दवाखाना जो आहे तो धर्मादाय दवाखाना आहे. धर्मादाय म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पैसे कमी लागतात, धार्मिक तत्वावर काहीतरी म्हणजे दान धर्म करण्याच्या हेतूनं किंवा लोकांना मोफत सेवा देण्याच्या हिशोबानं हा दवाखाना तयार करण्यात आलेला होता. हे जे हॉस्पिटल आहे हे जरी धर्मादाय म्हणत असले तरी सुद्धा हे धर्मादाय हॉस्पिटल नसून या हॉस्पिटलचं प्रशासन आणि याचे जे ट्रस्टी आहेत ते अत्यंत नीच आहेत. हे नीच म्हणण्याचं कारण असं आहे की या हॉस्पिटलला जेव्हा जागेची गरज होती तेव्हा हे धर्मादाय दाखवलं, समाजासाठी चालवणार असं दाखवलं आणि असं सांगून अटल बिहारी वाजपेयीपर्यंत ते गेले. तिथून त्यांनी मग शरद पवारांना फोन केला आणि पवार साहेबांनी तत्कालीन पुण्याचे जे महापौर होते ते पाटील, तर त्या पाटलांना फोन केला आणि त्यांना असं सांगितलं की हे धर्मादाय हॉस्पिटल होत आहे, याच्यासाठी आपल्याला जागा द्यायची. आणि म्हणून तेव्हा 1 रुपयाही न घेता महापौरांनी त्या हॉस्पिटलसाठी जागा दिली. म्हणजे आज ज्या जागेवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल उभा आहे ही त्या ट्रस्टींच्या किंवा त्या नावाच्या कोणाच्याही बापाच्या मालकीची नाही, ती जागा ही इथल्या सरकारची जागा आहे. आणि ज्यांनी ती जागा दिली त्यांच्यावर जेव्हा अशी वेळ आली, त्यांचं स्वतःची तब्येत खराब झाली, त्यांच्याच हार्टला प्रॉब्लेम आला, तेव्हा त्यांना स्वतःला त्याच दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांना जेव्हा पाटलांना जेव्हा त्या दवाखान्यात ॲडमिट केलं, ॲडमिट केल्यानंतर त्यांचं जे बिल होतं ते बिल पाहून त्यांचे डोळे विस्फारले असतील. त्यांना 12 लाख रुपयाचं बिल या दवाखान्याने दिलं. 12 लाख रुपयाचं बिल पाहून त्यांनी असं म्हटलं होतं की हे तर धर्मादाय दवाखाना होता आणि धर्मादाय दवाखान्यामध्ये साध्या बायपासचं बिल जर 12 लाख रुपये होत असेल तर इतर गोष्टींचं किती असेल मला सांगा. एका डिलिव्हरीसाठी जर 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरायचे असतील तर तो दवाखाना धर्मादाय म्हणून ओळखला जाईल का? त्याला धर्मादाय म्हणता येईल का? इतक्या खतरनाक पद्धतीनं लूट करतात या दवाखान्यातली लोक. हे लुटेरे आहेत, दरोडेखोर आहेत, हे डॉक्टर्स नाहीत. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एवढी सगळी चूक असून सुद्धा, एवढी मोठी चूक असून सुद्धा या दवाखान्यावर कारवाई काय होणार आहे हा जर प्रश्न निर्माण केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटमधून सापडेल. सध्याचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊजी यांनी एक स्टेटमेंट केलंय. त्यांचं स्टेटमेंट काय माहिती आहे का की या गर्भवती महिलेच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार धरणे योग्य नाही. म्हणजेच काय तर एकदम स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की ही सगळी चूक दवाखान्याची नाही. मग सगळी चूक दवाखान्याची नाही म्हणजे बाकीची कोणाची आहे बाबा? फक्त त्यांचं म्हणणं आहे की दवाखान्याने फक्त असंवेदनशीलता दाखवली आणि ती चूक आहे, पण सगळी चूक दवाखान्याची नाही. मग चूक कोणाची? चूक आहे त्या स्त्रीची. तिच्याकडे जर 10 लाख रुपये नव्हते ॲडव्हान्स भरायला तर तिनं गरोदरच का राहावं?
आहे की नाही? तिनं त्या दवाखान्यातच का जावं? जर समजा त्या महिलेला असं वाटत होतं की आपण 10 लाख रुपये फीस भरून या दवाखान्यात ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, तर तिनं गरोदर राहणं हीच सगळ्यात मोठी चूक झाली. त्यानंतर दुसरी चूक काय झाली की ती चुकून माकून गरोदर राहिली जरी तरी तिनं दुसरं हॉस्पिटल पाहायला पाहिजे होतं, एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. हा धर्मादाय दवाखाना आहे. धर्मादाय दवाखान्यामध्ये प्रसूतीची फीस किंवा बाळंतपणाची फीस 10-10 लाख रुपये असते हे तिला माहीत नव्हतं, तरी सुद्धा ती त्या दवाखान्यात गेली. म्हणजे ही तिची दुसरी चूक झाली. म्हणजे इथं मरणाऱ्याचा दोष आहे, मारणाऱ्यांचा दोष नाही, असं फडणवीस साहेबांचं स्पष्टपणे मत आहे. आणि विशेष म्हणजे याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की ही जी असंवेदनशीलता दाखवली दवाखान्याने ती चूकच आहे, त्या चुकीला मी चूकच म्हणणार. पण पुढचं लय महत्त्वाचं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर हॉस्पिटल ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा सुधारण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असेल तर निश्चितपणे त्यांना संधी दिली पाहिजे. चूक सुधारण्यासाठी त्यांना आणखी एक संधी दिली पाहिजे. म्हणजे चूक सुधारण्यासारखी आहे का हो? एका स्त्रीचं आयुष्य संपलंय, तिचा मृत्यू झालाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पोटी जे बाळ जन्माला आले ते जिवंत आहेत, त्या बाळांची आई हरवल्या गेली, ते अनाथ झाले, ते पोरके झाले, आणि ही चूक सुधारण्यासारखी आहे? हॉस्पिटलची चूक सुधारण्यासारखी का? चुका सुधारण्यासारखी? याच्या मागे खूप मोठी गेम आहे. काय गेम आहे बरं? तुम्ही तर ते शिंदे साहेबांना नुसतं गद्दार म्हणले तर स्टुडिओ फाडून आले, पार JCB लावून कचाकच स्टुडिओ तोडला आहे का नाही? स्टुडिओची तोडफोड केली. त्या दवाखान्यामधला जर डॉक्टर समजा एखादा अब्दुल असता तर तुम्ही चूक सुधारण्याला संधी दिली असती का? एखादा पाटील असता, देशमुख असता, चूक सुधारण्याला संधी दिली असती का? नाही. पण मग या दवाखान्याने एका महिलेचा बळी घेतलाय, दोन लेकरांना अनाथ केलंय, त्यांना पोरकं केलंय, तरी सुद्धा फडणवीस साहेब म्हणतात की जर दवाखाना चूक सुधारत असेल तर त्याला चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. एवढं मोठं मन काय आहे तुमचं याच्याबद्दल? सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तुमचं याच्याबद्दल एवढं मोठं मत आहे, कारण या दवाखान्याचं नाव दीनानाथ मंगेशकर आहे. त्या दवाखान्यातल्या सगळ्या डॉक्टरांच्या नावामागं कर लागतं, आहे की नाही? आणि करवाल्यांसोबत तुमचं फार जमतं, कारण तुम्हाला माहीत आहे सोलापूर कर आहे की नाही, लगेच त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही, आहे की नाही? त्याच्यानंतर कोरटकर, त्याच्यावरही काही कारवाई होत नाही, आहे की नाही? कारवाईचे फक्त नाटकं केली जातात. आणि सांगितलं चिल्लर आहे की नाही? चिल्लर का? कारण आडनावात कर आहे ना. आणि मग या दवाखान्यात सुद्धा मंगेशकर, आणि म्हणूनच मग दवाखान्यात आणखी 2-4-5 मेले तरी काही नाही. काय चूक सुधारतील ना ते आज नाही उद्या? अहो चुका कोणत्या कराव्यात माणसानं, त्या सुधारण्यात येण्यासारख्या आहेत की नाही याचं तरी तारतम्य इथल्या मुख्यमंत्र्याला असावं. तेवढं सुद्धा तारतम्य नाही. म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? इतक्या दयनीय आणि इतक्या वाईट आणि इतक्या निंदनीय प्रकारानंतर जर मुख्यमंत्रीच म्हणत असतील की दवाखाना चूक सुधारतोय ना आपण त्याला संधी दिली पाहिजे, म्हणजे हे काय झालं? अहो सरकारने तर डायरेक्ट या दवाखान्यावर बुलडोजर न्यावं किंवा त्यांचं जे धर्मादायचं आहे ना ते कॅन्सल करून स्वतः सरकारनं ताब्यात घेऊन त्याला सरकारी इस्पितळ घोषित करावं, तिथं सरकारी प्रशासन चालवायला पाहिजे. पण हे होणार नाही, कारण आडनाव दीनानाथ मंगेशकर आहे. कोणी म्हणत असेल की तुम्ही असं का बोलता, तर तुम्ही इतिहास पाहा ना. कोकणातला पुतळा पडला, त्या पुतळ्या पाडणारा, शिवाजी महाराजांची विटंबना करणारा कोण होता? त्याच्यावर काही कारवाई झाली आहे? कोणी सांगा मला. कोणी जर म्हणत असेल की तुम्ही द्वेष निर्माण करता एखाद्या समाजाबद्दल, जातीबद्दल, तर त्यांनी मला सांगावं कोरटकरच्या बाबतीत काय झालं, सोलापूरकरच्या बाबतीत काय झालं, त्या ज्यांच्यामुळे पुतळा पडला, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता ते बापट कोण होता, त्याच्याबद्दल काय झालं. असे एक नाही 1000 प्रकरणं सांगतो मी, त्यांच्याबद्दल काय झालं ते पहा. हाच दवाखाना जर हे कर नसून दुसऱ्या कोणत्याही आडनावाचा असला असता तर निश्चितपणे या दवाखान्यावर बुलडोजर गेला असता. पण इथं कर आडवा आला आणि म्हणून त्याच्यावर बुलडोजर गेला नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि जर शासनाला जर वाटत असेल की हे असं नाही आहे, त्या महिलेचा जो बळी गेलेला आहे त्या बळी जाण्याला इथला दवाखाना जिम्मेदार आहे असं जर वाटत असेल तर त्या दवाखान्याने त्या महिलेला, म्हणजे त्या महिलेच्या मुलांना नुकसान भरपाई म्हणून किमान करोड रुपये तरी द्यायला पाहिजेत. आणि शासनानं या दवाखान्यामधले जे ट्रस्टी असतील किंवा जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा त्या दवाखान्यामधले जे कोणी कारभार पाहणारे आहेत त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे, तरच हा प्रकार बंद होईल. नाहीतर एक बाई मेली, पैसे ॲडव्हान्स भरले नाही म्हणून तर खेड्यापाड्यातले जे छोटे मोठे दवाखाने आहेत ना ते सुद्धा म्हणतील लाख रुपये भरा, नाहीतर आम्ही तुमच्या पेशंटला मदत घेत नाही. मग पुण्यातल्या बाईसारखी मेली तर आमचा काही संबंध नाही, डायरेक्ट उघडपणे म्हणतील आणि लोकांची लूट चालू करतील. साहेब, तर ही लूट वाचवायची असेल तर तुम्ही थोडी संवेदनशीलता दाखवा आणि त्या दवाखान्यावर योग्य ती कारवाई करा, अशी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे साहेब की ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील, फक्त तुम्ही संवेदनशीलतेनं बोलावं. तुम्ही इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, खरा प्रकार काय काय नाही याच्यातला शहानिशा केली पाहिजे आणि जनतेच्या पाठीशी राहिलं पाहिजे. कारण तुम्हाला जनतेनं निवडून दिले ते इतकं भरघोस मतानं. तुम्हाला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं निवडून दिलेलं नाही, तुम्हाला कोरटकरनी निवडून दिलेलं नाही, तुम्हाला सोलापूरकरनी निवडून दिलं नाही, तुम्हाला इथल्या जनतेनं निवडून दिले. म्हणून या जनतेसाठी काम करा. अशा आरोपींना पाठीशी घालण्याचं किंवा त्यांना चुका सुधारण्याची संधी देऊ नका. कारण लातो की भूत बातों से नहीं मानते, जो वारंवार चुका करतो ना
तो कधीच सुधरत नसतो, है की नाही. त्याच्यामुळं अशा लोकांवर योग्य ती कारवाई करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या दर्शकांसाठीची आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत ATM गुरु चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपली 2026ची नवोदयची बॅच चालू आहे. तुमच्या घरामध्ये जर 3रीला 4थीला किंवा 5वीला जर मुलं असतील आत्ता, तर त्या मुलांना ही 2026ची जी लाईव्ह बॅच आहे माझी, जिच्यामध्ये मी रोज 2 तास लाईव्ह येऊन शिकवतो, तर त्या बॅचला जॉईन व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही संपर्क करू शकता दिनेश सरांना 88 30 37 0068 या नंबरवर. आणि पुन्हा एकदा सांगतो, प्ले स्टोअरला जाऊन ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.